नमस्कार मित्रांनो, आज श्रावण सोमवार आहे. आम्ही आलेलो आहे डोंगरावर. तर आज आहे सरता सोमवार आणि आज आपण आलेलो आहोत कालवडे गावातील महादेव डोंगराच्या जवळ आणि आत्ता आम्ही आहोत रुक्माबाईच्या खिंडीमध्ये. तर ही खिंडीमध्ये पण अशी ही यात्रा भरलेली आहे. तर चला आपण आता दर्शन घेणार आहोत रुक्माबाई देवीचं. तर मित्रांनो, ही आहे रुक्माबाई देवी. ही डोंगरात जी खिंड आहे, जी कालवडे नांदगाव रोड आहे, त्या रोडवरतीच मध्येच खिंडीमध्ये हे एक छोटंसं मंदिर, रुक्माबाई मंदिर आहे. आणि इथूनच आपला आता प्रवास चालू होणार आहे कालवडे गावातील महादेव डोंगर या दिशेने. हर हर महादेव. तर आत्ता वाजलेले आहेत 5 आणि आम्हाला मंदिराकडे जायला उशीर झालेला आहे. पण सकाळपासून जी मुलं किंवा भक्त मंडळी हे सर्वजण गेलेले होते लवकर, त्यांचा रिटर्न प्रवास चालू झालेला आहे. आणि आम्ही देखील आता इथे टू व्हीलर लावलेली आहे, कारण इथून पुढे टू व्हीलर जात नाही कच्चा रोड असल्यामुळे. आणि आम्ही पण मंदिराच्या दिशेने आता चालत निघालेलो आहे. मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. आज आम्ही महादेव डोंगर कालवडे या ठिकाणी आलेलो आहोत. आज श्रावण महिन्याचा लास्टचा सोमवार आहे आणि डोंगरावरती मस्त यात्रा भरलेली जाते. कालवडे, नांदगाव, मनव, ओंड, उंडाळे या गावातील सर्व भाविक या डोंगरावरती दर्शनासाठी येत असतात. तर आता आपण ठराविक गोष्टी आपण इथं पाहणार आहोत. तर चला पाहूया. देव आम्ही आता निघाले. तर मित्रांनो, आता आपण मंदिराजवळ पोहोचलेलो आहे. तर पाहिलं लांबच लांब दर्शनासाठी रांग लागलेली आहे. आता जवळपास 5:30 वाजले तरी देखील एवढी भक्तांची गर्दी आहे आणि महाप्रसाद देखील चालू आहे आणि भाविक भरपूर प्रमाणात आलेत आणि या महाप्रसादाचा पण लाभ घेत आहेत. तर मस्त पैकी असं मंदिराची जी कमान आहे मस्त फुलांनी सजवलेली आहे. आणि हा आहे परिसर एकदम स्वच्छ आणि सुंदर. ही विहीर आहे, नॅचरली पाणी इथं झरा आहे. त्यानंतर इथून दिसणारा हा मनमोहक परिसर, मनमोहक दृश्य हे आपणाला दिसत आहे. श्रावण असल्यामुळे पावसाचं वातावरण, कधी पाऊस आहे कधी ऊन पडत आहे, पण इथून दिसणारा नजारा एकदम अप्रतिम आहे हे आपण पाहू शकतो.
सर्वांचं शिवाजी महादेव मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत. गेले महिनाभर विविध उपक्रमांच्या माध्यमातून सुरू असलेला हा डांगोर सोहळा आज श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी संपन्न होत आहे. महाप्रसाद सकाळपासून सकाळी अभिषेक, ग्रंथ वाचन. तर मित्रांनो, अशा प्रकारे आमचं आता दर्शन झालेलं आहे. तर आता आम्ही जाणार आहोत वरती सोळागिरीवरती. आता या महादेवाचं दर्शन झालं, आता सोळागिरी महादेवाला दर्शनासाठी जाणार आहे. निसर्गाच्या कुशीत बसलेलं हे आपलं कालवडे गाव एकदम छान, निसर्गरम्य, एकदम मनमोहक दृश्य या डोंगरावरतून आपणाला दिसत आहे. आत्ता आम्ही आलेलो आहोत पठारावरती आणि निघालेलो आहे सोळागिरी महादेव मंदिराकडे. आणि इथून जर पाहिलं तर हिरवागार परिसर दिसत आहे, जणू की निसर्गानं हिरवी साडी नेसलेली आहे. आणि ज्या ठिकाणी नजर जाईल त्या ठिकाणापर्यंत असा हिरवागार परिसर आपणाला या ठिकाणी दिसत आहे. डोळ्याला समाधान मिळत आहे. आणि हे पाहू शकतोय आपण. मित्रांनो, सर्व भाविक भक्त आता घरच्या दिशेनं निघालेले आहेत. आणि आत्ता आम्ही चाललेलो आहोत सोळागिरी महादेव मंदिराकडे. आणि वरती पठारावरती आलोय आणि भरपूरच हवा इकडे. आणि वरतून नजारा तर एक नंबर दिसतोय. बघू शकता पाठीमागं माझ्या तुम्ही, पूर्ण हिरवागार झालेला परिसर आणि मस्त थंड हवा पण सुटलेली. आता आम्ही पोचलेलो आहे सोळागिरी महादेव मंदिराजवळ. बघा कसा आपला भगवा मस्त फडकतोय, मस्त हवा या ठिकाणी. आणि हे सोळागिरी महादेव मंदिर म्हणतो. आणि आपण जे आलो ते महादेव मंदिर दिसत असतं. आणि हे सोळागिरी महादेव मंदिर आहे. सर्वांनी आता आपण दर्शन घेतलेलं आहे. आता आसपासचा परिसर बघूया आपण. निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे. श्रावण म्हटल्यानंतर एक आनंदी वातावरण आणि शुद्ध वातावरण, फ्रेश वातावरण आहे. आणि एकदम थंड हवा आहे. आता आसपास आपण सर्व एरिया पाहूया. निसर्गाला वंदन करून, निसर्गाला सॅल्यूट मारून आम्ही निसर्गाचा आनंद घेण्यास सुरुवात केलेली आहे. हा निसर्ग डोळ्यात भरून आम्ही याची आठवण घेत आहोत. कारण जबरदस्त निसर्गरम्य वातावरण, मनाला शांती देणारं वातावरण, नजारा, एक अप्रतिम नजारा. इथे थांबून आम्ही सर्व नजारा डोळ्यात साठवून ठेवलेला आहे. बगल तिकडे हिरवेगार झाडी, हिरवागार निसर्ग, डोळ्याचं पारणं फेडणारा निसर्ग. जबरदस्त लोकेशन, सोळागिरी महादेव मंदिर. एक बार अवश्य भेट द्या. निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घ्या. तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत निसर्गरम्य वातावरण व ते नजारा. तर चला, आसपासचा नजारा व इथून दिसणारा निसर्ग आता आपण पाहूया व निसर्गाचा आनंद घेऊया.
असताना मुलांच्यात जोश आलेला आहे आणि घोषणा देत चाललेले आहे सगळे. तर मित्रांनो, अशा रीतीनं आपली आजची यात्रा संपन्न झालेली आहे. तर आता चला परतीच्या प्रवासाला. तर मंडळी, आता आम्ही निघालो आहे रिटर्न प्रवासाला आणि आम्हाला बघा कोण भेटले. हनुमादादा ओळखतं का? पळालं बघा. निघालो. चला तर मंडळी, तर अशा रीतीनं आजचा आपला ब्लॉग इथं आपण थांबवतोय. तर आता आपण डोंगर उतरायला लागलेलो आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आम्हाला. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. मित्रांनो, घरी जाता जाता आम्ही खिंडीमध्ये असा भेळचा आस्वाद घेतलेला आहे. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.